दहीहंडीच्या उंचीच्या निर्बंधांना झुगारून मनसे उत्सव साजरा करण्याची तयारीत आहे। ठाण्यात भगवती शाळेच्या मैदानावर मनसे उंच थरांची हंडी लावणार आहे। ठाण्यात मनसेच्या दहीहंडीचे होर्डिंग झळकतात। तुम्ही तयारीला लागा, कोर्टाचं काय ते आम्ही बघू, असा मजकूर मनसेच्या त्या होर्डिंग्सवर आहे। तसंच सर्वात उंच थर लावणाऱ्या मंडळाला 11 लाख रुपये पारितोषिक जाहीर केलंय। मनसेच्या या भूमिकेमुळे ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी देखील नोटीस बजावली आहे। कोर्टाच्या निर्देशानुसार 20 फुटांहून अधिक उंचीचे थर लावल्यास कारवाईचा इशारा मनसेला दिलेला आहे। कृष्ण जन्म हा परंपरेनुसार चाललेला सण आहे आणि मागील 2 वर्षात कोर्टाचा यात फार मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप चालू आहे। आणि आज तुम्ही बघाल तर 10 तरावर 20 तरावर दहीहंडी लागली पाहिजे। आमची मुलं ज्यावेळेला प्रॅक्टिस करतात तेव्हाच 30-30 तरापर्यंत पोहोचतात। तर 10-20 फुटावर हंडी बांधली जाऊ शकत नाही आणि ते तो बाळखेल होईल। त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की इथे 9 थराची दहीहंडी आम्ही लावणार। 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना 11 लाख रुपयाचं रोख पारितोषिक इथे देणार आहे। न्यायालयाने जो दुर्दैवी निर्णय दिलेला आहे तो संपूर्ण मराठी सामान्य मुलांच्या इतका विरोधात आहे। आता आज राजसाहेबांनी जी काही भूमिका घेतलेली आहे, निश्चितपणे कोर्टाचं काय ते बघू, पण मराठी सण हा साजरा झालाच पाहिजे आणि दहीहंडी ही साजरी होणारच। मानवी थराचा विश्वविक्रम रचणारं मुंबईतलं जय जवान दहीहंडी पथक आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे। सुप्रीम कोर्टानं दहीहंडीवर लादलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान उद्या पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे। ठाण्यातल्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या मंडळाला पाठिंबा दिलाय। दहीहंडीमध्ये 20 फुटांपेक्षा जास्त थर नको, 18 वर्षांखालील मुलांना बंदी असं निर्बंध जे आहेत ते सुप्रीम कोर्टानं घातले होते। पण या निर्बंधांमुळे मानवी मनोबलाचा विश्वविक्रम रचणारं जय जवान गोविंदा पथक मात्र नाराज झालंय। 3 महिने सर्व मंडळांनी सराव केलेला आहे, चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे। सर्वांची इच्छा आहे की 8-9 थर लावावेत आणि न्यायालयाने जो निर्बंध आणलेले आहेत की 20 फुटावर हंडी आणि 18 वर्षाखालील वयोमर्यादा, थोडं कुठेतरी खटकल्यासारखं वाटते, दुःख वाटते की आपला हा हिंदूंचा मराठमोळा सण आहे आणि याच्यावर असे निर्बंध लावले जात आहेत। यातनं काहीतरी चांगला तोडगा निघेल, मार्ग निघेल, यासाठी आता आम्ही पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की निर्णय आमच्या बाजूने चांगला लागू शकेल। येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला जे न्यायालयाच्या आदेशानुसार थर असतील त्या प्रत्येक गोविंदा पथकाला आम्ही रोख रक्कम देणार आहोत, परंतु पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे चालता गोविंदा, फिरता गोविंदा आणि अशा प्रकारे जे आकर्षक असे थर असतील त्या गोविंदा पथकांना विशेष पारितोषिक आणि त्याचबरोबर त्यांना ट्रॉफी देणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की न्यायालयाने जरी निर्बंध ह्या वर्षी घालून दिले असेल तरी निश्चितपणे पुढल्या वर्षी आम्हाला अपेक्षा आहे की उंचीची जी मर्यादा आहे त्यामध्ये कुठेतरी शिथिलता येईल, परंतु 18 वर्षाखालील मुलांना जी प्रवेश बंदी आहे त्यामध्ये आम्हीसुद्धा संतुष्ट आहोत।